Hello and welcome. So today we are going to see a property of an angle bisector of a triangle as a theorem. तर याच्यामध्ये आपण अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी पाहणार आहोत. जी प्रॉपर्टी आपण बेसिक प्रॉपर्टी थेरम याचा उपयोग करून प्रूव्ह करणार आहोत. तर ती प्रॉपर्टी काय आहे, पहिल्यांदा स्टेटमेंट काय आहे ते पाहूया. The bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. तर या थेरम नुसार कोणत्याही एका त्रिकोणामध्ये कोणत्याही एका अँगलचा जर बायसेक्टर आपण ड्रॉ केला तर तो बायसेक्टर तिसऱ्या बाजूच्या किंवा त्याच्या समोरच्या बाजूला जिथे इंटरसेक्ट होतो आणि त्याच्यामुळे त्या बाजूचे जे दोन भाग होतात ते दोन भाग राहिलेल्या दोन बाजूशी समान प्रपोर्शन मध्ये किंवा रेशिओ मध्ये असतात, प्रमाणात असतात. तर हे जे प्रमाण आहे, हे जे रेशिओ आहे, हे आपल्याला लिहिणं आणि आपल्याला त्याचा व्यवस्थित क्रम लक्षात राहणं गरजेचं आहे. तर क्रम लक्षात राहण्यासाठी आपण याला नाव देऊया आणि मग आपण त्याचा क्रम लक्षात ठेवूया. क्रम काय होईल तर समजा अँगल ए चा बायसेक्टर रे एडी आहे आणि त्याच्यामुळं साइड बीसी चे दोन पार्ट होत आहेत, बीडी आणि डीसी. तर तुम्ही त्याचा रेशिओ लिहू शकता बीडी अपॉन डीसी. आता याचा इक्वल रेशिओ लिहित असताना आपल्याला काळजी करायची आहे की बीडीच्या जवळ कोणती बाजू आहे एबी, तर ती एबी च्या करस्पॉन्डिंग येऊ द्या आणि डीसी च्या जवळ कोणती बाजू राहते एसी, तर ती डीसी च्या करस्पॉन्डिंग. तर अशा पद्धतीने हा जो रेशिओ आहे हा आपल्याला प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर म्हणून आपल्याला मिळतो. तर हेच आपल्याला या थेरम मध्ये प्रूव्ह करायचं आहे. तर ह्या थेरम मध्ये प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे ते वाचूया आपण गिवन मध्ये. इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी ची जर आपण बायसेक्टर ऑफ सी जर ड्रॉ केला, बायसेक्टर ऑफ सी जर ड्रॉ केला तर तो एबी ला ऍट पॉइंट ई मध्ये इंटरसेक्ट करतोय, हे आपल्याला इथे दिसतंय. आणि तसं असल्यामुळे बाय धिस थेरम आपण स्टेटमेंट लिहू शकतो जसं यांनी लिहिलेलं आहे एई अपॉन ईबी. एई अपॉन ईबी लिहिल्यामुळे एई सुरुवातीला असल्यामुळे एई च्या जवळची जी बाजू आहे ती येऊ द्या पुढे एसी किंवा सीए आणि अपॉन इकडची बाजू सीबी. तर अशा पद्धतीने आपण हा रेशिओ आपल्याला प्रूव्ह करायचा. रेशिओ आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे त्याचा तो पॅटर्न जो आहे तो आपल्याला चुकता कामा नये, तो आपला बरोबर आला तरच आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. आता नेक्स्ट भाग आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन. ह्या थेरम मध्ये किंवा आतापर्यंत आपल्याला पाहिलेल्या ज्या थेरम मध्ये महत्वाचा भाग लक्षात ठेवण्याचा गरजेचा असतो तो म्हणजे कन्स्ट्रक्शनचा भाग असतो. कन्स्ट्रक्शन जर आपल्या लक्षात राहिलं तरच आपण त्याच्या पुढील स्टेप वन बाय वन पुढे जाऊ शकतो. तर याच्यामध्ये काय कन्स्ट्रक्शन आहे तर कन्स्ट्रक्शन आपल्याला सिंपल आहे. दोन लाईन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत, वन फ्रॉम सी अँड वन फ्रॉम बी. तर सी मधली जी लाईन आहे ती बेसिकली आपण एसी ला एक्सटेंड करतोय, एसी जी लाईन आहे ती एक्सटेंड करतोय, पण जी बी पासून जाणारी आहे ती मात्र आपण ह्या रे ला पॅरलल करतोय. कोणता रे, बायसेक्टर जो आहे त्याला आपण पॅरलल एक रे ड्रॉ केलेला आहे जो बीडी नावाचा आहे. जो बीडी नावाचा जो रे आहे तो काय आहे, पॅरलल टू द रे सीई. लक्षात घ्या, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे सीई. सीई ला पॅरलल, सीई जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर ती अशी आहे आणि बी पासून जाणारा इकडं आपण एक पॅरलल त्याला एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि प्लस जे आपण म्हणालो एसी ला आपण एक्सटेंड केल्यामुळे काय होते तर एसी या बाजूला अशा पद्धतीने वाढतोय आणि इथे आपल्याला एक पॉइंट मिळतो जो पॉइंट आहे नवीन पॉइंट आपला डी पॉइंट. तर हे कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. थोडस जास्त कन्स्ट्रक्शन आहे, रेग्युलर एवढं कन्स्ट्रक्शन नसतं, पण ह्या थेरम मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन थोडस जास्त आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. तर याच्यामुळे काय होतंय आणि त्याचा कसा परिणाम होतोय हा आपल्याला थेरमच्या
नेक्स्ट पार्ट मध्ये म्हणजे प्रूफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रूफ मध्ये आपण पहिल्या पार्ट मध्ये किंवा सुरुवातीला आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर कन्स्ट्रक्शनचा आपण डायरेक्ट उपयोग करून लिहून ठेवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पूर्ण त्रिकोण बघितला, जो एक त्रिकोण तयार झालेला आहे मोठा इन ट्रायंगल ए बी अँड डी, जर हा तुम्ही ट्रायंगल काळजीपूर्वक बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये आपण एक अगोदर शिकलेला थेरम वापरू शकतो, जो आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. का बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो आपण? तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच्या अनुसार आपण त्रिकोणाच्या एका बाजूला एक लाईन पॅरलल ड्रॉ केली तर आपल्याला एक रेशिओ मिळत असतो. तर काय रेशिओ असतो तो इथं आपल्याला लिहिता येईल का? तर तो काय रेशिओ असतो तर आपण तो लिहिण्याचा प्रयत्न करूया. तर तो असतो AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. इन ट्रायंगल ABD मध्ये आपण लिहूया आपला CE जो आहे तो पॅरलल आहे BD बरोबर. हे आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि हे आपला आलेला आहे. इक्वेशन नंबर 1 देऊया आणि याला रिझन लिहूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा भाग आपल्याला पहिला इथे समजून घ्यायचा आहे की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण वापरलेला आहे. सर्वात मोठा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये तो आताच तयार झालाय, तो आपला नेहमीचा त्रिकोण नाही, म्हणजे आपण जो मेन आपला ट्रायंगल आहे ABC तो आतमध्ये आहे, बट आपला जो बाहेरचा त्रिकोण तयार झालाय त्याच्यामध्ये बेपीटी थेरम आपण वापरू शकलो कारण कन्स्ट्रक्शन आपण एक पॅरलल केलेला आहे. आता याचा वापर आपण परत करणार आहे, याला असंच ठेवून आता आपण पार्ट 2 मध्ये जाऊया. आता आपण परत एकदा पॅरलल लाईन्सला काळजीपूर्वक पाहूया आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलला पण पाहण्याचा प्रयत्न करूया. पॅरलल लाईन्स परत एकदा आपण जर पाहिल्या, परत एकदा पॅरलल लाईन्स बघूया आपण. तर ही पॅरलल आहे याला, बरोबर आहे. तर ह्या पॅरलल लाईन्स मध्ये तुम्ही 1 बाय 1 ट्रान्सव्हर्सल बघणार आहात. पहिल्यांदा आपण समजा AD ही ट्रान्सव्हर्सल पाहिली तर या ट्रान्सव्हर्सल मुळे होणारे हे दोन अँगल आपल्याला दिसत आहेत. ह्या दोन अँगलला आपण कुठला अँगल म्हणू शकतो? करस्पॉन्डिंग अँगल म्हणू शकतो, बरोबर आहे का? ह्या दोन अँगलला आपण काय म्हणू शकतो? करस्पॉन्डिंग अँगल. तर करस्पॉन्डिंग अँगल आपण इक्वल असतात ज्यावेळी आपल्याला गोष्टी पॅरलल दिलेल्या असतात. तर आपण लिहू शकतो की कसं लिहिणार आहे बघा. तर पुन्हा एकदा नाव कोणत्या लाईन पॅरलल आहे त्या लिहूया. पहिल्यांदा CE पॅरलल टू BD अँड ट्रान्सव्हर्सल आपण कुठली वापरतोय लिहूया. AD इज अ ट्रान्सव्हर्सल, जे ट्रान्सव्हर्सल आपण वापरली आता ती, कारण तिथं 2 ट्रान्सव्हर्सल आहे, 3 ट्रान्सव्हर्सल आहेत ऍक्च्युली. ही पण AB पण ट्रान्सव्हर्सल आहे, लक्षात घ्या. पण आपल्याला जी वापरायची ती काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. आपण एकदा AD वापरतोय, हेच तिथं होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स लिहूया. तर अँगल ACE हा कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल CDB शी. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया आणि याचं रिझन लिहूया करस्पॉन्डिंग अँगल्स. लक्षात घ्या, हे आपलं पहिलं काम झालेलं आहे पार्ट 2 मधलं. दुसऱ्या पार्ट मध्ये आपण हे दोन अँगल्स ना कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता सेम मार्कने दाखवलेला आहे. ACE ला आणि CDE ला सर्कल मार्कने इथे दाखवलेला आहे. नेक्स्ट पार्ट आहे सेम करणार आहे, फक्त यावेळी आपण ट्रान्सव्हर्सल बदलणार आहे. पुन्हा त्याच 2 लाईनची चर्चा करणार आहे आपण. कुठल्या 2 लाईनची? त्याच 2 लाईनची. लक्षात घ्या, आपण हे आणि हे जे पॅरलल आहेत, फक्त यावेळी आता ट्रान्सव्हर्सल ही असणार आहे आपली. कुठली असणार? ट्रान्सव्हर्सल CB असणार आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे तर हा आणि हा अँगल आपल्याला इथे मिळणार आहे. बट हे कुठल्या प्रकारचे अँगल आहेत तर हे अल्टरनेट अँगल आहेत. आता तेच आपल्याला इथं एक्सप्लेन करून लिहायचं आहे, बाकी काही वेगळं नाही आहे.
अगेन परत एकदा सीई पॅरलल टू बीडी आहे अँड कोण ट्रान्सव्हर्सल आहे आता सीबी इज अ ट्रान्सव्हर्सल. आता सीबी ट्रान्सव्हर्सल आपण यूज करतोय तर ती सांगूया आपण. आणि ती ट्रान्सव्हर्सल असेल तर तिथं होणारे अँगल आपण सांगूया. पहिल्यांदा हा सांगूया ECB. अँगल ECB हा कॉन्ग्रंट असणार आहे, इक्वल असणार आहे अँगल CBDशी. अँगल CBDशी याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया आणि याचं रिझन लिहूया. अल्टरनेट अँगल्स. अशा पद्धतीने आपल्याला दोन कॉन्ग्रंट अँगलच्या जोड्या इथे मिळालेल्या आहेत. दोन कॉन्ग्रंटच्या अँगलच्या जोड्या इथे मिळाल्या. तर याच्यावरून काय आपण ऑब्झर्व करतोय किंवा अनुमान काय लावतोय हे इथं महत्वाचा भाग आहे. तर कसं आहे परत एकदा आपण सिस्टीम बघूया. तर बेसिकली आपल्याला कळालं की हा जो आता मी सेम मार्क कलर करतोय तो ह्याच्याशी कॉन्ग्रंट आहे, राईट. आणि हा जो आहे इथला तो याच्याशी कॉन्ग्रंट आहे असा आहे. बट इथे एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की हे वेगळे नसून हे सुद्धा काय आहेत, हे दोन अँगल सुद्धा काय आहेत तर सेमच आहेत. काय सेमच आहेत, राईट. आपल्याला दिसू शकतं कारण आपल्याला सांगितलेलं आहे की तो सीई जो आहे तो काय आहे बायसेक्टर आहे, राईट. बायसेक्टर आहे म्हणून तो भाग आता इथं आपण लिहूया आणि आपण सांगूया की नाव बट असं काहीतरी लिहू आणि सांगू की रे सी तर काय आहे, रे सी इज बायसेक्टर ऑफ अँगल सी. बरोबर आहे ना. म्हणून काय होणार आहे तर तिथं ते दोन अँगल इक्वल असणार आहेत. कुठले कुठले अँगल ACE हा कॉन्ग्रंट असणार आहे अँगल ECB. याला आपण इक्वेशन नंबर 4 देऊया. म्हणजे हा अँगल याच्याशी इक्वल आहे म्हणजे लेफ्ट हँड साइड इथं आपली काय झाली इक्वल झाली. बरोबर आहे. लेफ्ट हँड साइड इक्वल झाली. सिंपल आहे, लॉजिकली भाग लक्षात घ्या. हा याच्याशी इक्वल आणि हा याच्याशी इक्वल आणि हे दोघं पण इक्वल म्हणजे फायनली आपण काय म्हणू शकतो हे दोन पण काय आहेत इक्वल आहेत. बरोबर लक्षात येते का तुम्हाला. अशा पद्धतीने हे कोरिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे आणि फायनली लिहायचं आहे. हे म्हणू शकतो आपण कुठले दोन अँगल आपले इक्वल आहे. अँगल CBD हा कॉन्ग्रंट येणार आहे अँगल CDB. याला आपण म्हणूया फ्रॉम 2, 3 and 4. याच्यापासून आपण हे अनुमान लावलं लक्षात घ्या. हे अशा प्रकारचे अनुमान आपल्याला त्याच्यामध्ये युजफुल असतात जे आपण लक्षात ठेवायचे किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये हे करायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेला आपण तिथे गेलेलो असतो त्या स्टेजला पोहोचलेलो असतो. हे महत्वाची स्टेप आहे. ह्या थेरम मधली महत्वाची स्टेप ही आहे. ही आपल्याला आली पाहिजे व्यवस्थित. कशी आली हे आपल्याला प्रॅक्टिसली समजणार. तर आता आपण ह्या स्टेजला पोहोचलो की इथं हे दोन अँगल इक्वल आहेत. आता हे जे दोन अँगल इक्वल झालेले आहेत तर त्या दोन अँगलचा काय फायदा आहे असा आपण जर विचार केला तर लगेच आपल्याला लक्षात येतं की ते जे दोन त्रिकोण आहेत ते एका त्रिकोणाचे दोन अँगल आहेत. तर तो त्रिकोण आहे इंट्रायंगल CBD. काय होईल तर हे दोन जर अँगल इक्वल असतील तर आपल्याला माहिती पाहिजे की आयसोसेलेस ट्रायंगल थेरम आपल्याला काय सांगतो. तर ह्या त्रिकोणाबद्दल आपण बोलतोय. ह्या त्रिकोणामध्ये हे दोन अँगल काय झाले इक्वल झालेले आहेत. तर हे दोन अँगल जर इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट बाजू पण काय असतात इक्वल असतात. ते कुठला थेरम आहे तो थेरम आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम किंवा त्याचा कॉन्व्हर्स म्हणता येईल आपल्याला. तर आपण इथे लिहूया कुठले कुठले सेगमेंट इक्वल झाले. सेगमेंट CB हा कॉन्ग्रंट असणार आहे सेगमेंट CD शी. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया 6 देऊया किंवा 5 देऊया आणि सांगूया की काय आहे कॉन्व्हर्स ऑफ
आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. अशा पद्धतीने आपण आता फायनल पार्ट मध्ये एंटर करतोय की आपल्याला काय कळालं आतापर्यंत, तर ह्या दोन बाजू कुठली सीबी बरोबर काय आहे, सीडी आहे. आता सुरुवातीला आपण जे बेसिक प्रॉपर्टी थेरम लिहिलं ते पुन्हा एकदा बघूया आणि जे आपल्याला हवं आहे ते पुन्हा एकदा बघूया. आपल्याला काय हवं आहे आणि काय आपल्याकडे आहे. आपल्याकडे हे आहे, आपल्याला हे हवं आहे ते प्रूव्ह करायचं. तर आपल्याकडे जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर इथं सुद्धा ए अपॉन ईबी आहे, इथं सुद्धा ए अपॉन ईबी आहे, म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे लेफ्ट हँड साइड रेडी होती. त्यानंतर इथे इक्वल टू मध्ये बघितलं, अरे इथे एसी आहे, एसी सुद्धा आपल्याकडे रेडी होतं. आपला प्रॉब्लेम कुठल्याचा फक्त होता, आपल्याकडे सीडी होतं आणि आपल्याला काय पाहिजे होतं, इथं सीबी पाहिजे. तेवढंच आपल्याला हवं होतं आणि ते करण्यासाठीच आपण सगळ्या स्टेप केल्या आणि फायनली तिथं पोहोचलो. सीडी इज इक्वल टू सीबी ला पोहोचलो की नाही. मग आता वेळ आलेली आहे त्याचा वापर करण्याची आणि फायनली आपल्याला जे काय आलेलं आहे ते लिहिण्याची. लिहूया मग आता फायनली. हेन्स नाव किंवा आपण म्हणू शकतो फ्रॉम 1, लक्षात घ्या 1 आहे आता 1 अँड हे आता जे आलं 5 आपण लिहू शकतो की AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन C. बस ही आपली फायनल. काय आहे आयडिया याच्यामध्ये, तर आपण बेसिक प्रॉपर्टी थिअरमच लिहितो. बघ बेसिक प्रॉपर्टी थिअरम मध्ये काय होतंय, हा जो सीडी जो भाग आहे हा तर बाहेरच्या त्रिकोणाचा भाग होतो. आपण जो कन्स्ट्रक्ट केलेला त्रिकोण होतो त्याच्यामुळे होतो तो नको आपल्याला. तो काय पाहिजे, तो शिफ्ट करून आपल्याला सीबी मध्ये आणायचा. तर त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो की पॅरलल लाईन 2 वेळा वापरून, ट्रान्सव्हर्सलचा वापर करून असे 2 वेगवेगळ्या जोड्या तयार करून आपण फायनली प्रूव्ह करतो की हे 2 अँगल इक्वल आहेत. हे 2 अँगल इक्वल आहेत म्हटलं की या 2 बाजू इक्वल आहेत आणि त्या शेवटी आपण वापरतोय त्याच बेसिक प्रॉपर्टी थिअरम मध्ये जो आपण सुरुवातीला लिहून घेतलेला होता. समजलं, अलग लक्षात. तर अशा पद्धतीनं हा आपला अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगलची प्रॉपर्टी. लक्षात घ्या, याच्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला जाताना सांगेन की ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत, आपण त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन चालणार नाही. तर एक आहे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर आणि एक आहे थेरम म्हणू शकतात त्याला, आता जो हा थेरम आहे थेरम ऑफ पण कुणाचा, तर प्रॉपर्टीचा, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. लक्षात घ्या या दोघात काय फरक आहे फक्त आपण सांगूया आणि थांबूया. तर थेरम ऑफ अँगल बायसेक्टर जर तुम्ही म्हणला किंवा अँगल बायसेक्टर थेरम असं म्हणतात काय जण त्याला, अँगल बायसेक्टर थेरम असं सुद्धा म्हणतात. तर तो थेरम काय होता आपला, तो येता 9वीतला होता. तर त्याच्यानुसार थेरम असा आहे की एका अँगलला जर आपण बायसेक्टर काढला तर तो बायसेक्टरवरचा कुठला पण एक पॉइंट काय असतो, समान अंतरावरती असतो त्या अँगलच्या आर्म पासून, समान अंतरावरती असतो अँगलच्या आर्म पासून. आपण हे प्रूव्ह केलं होतं मागील वर्षी, हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचो आणि आपण फायनली हे 2 पण सेम आहे हे सांगायचं. हे अँगल बायसेक्टर थेरम झालं. आणि हा जो आहे ही प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आहे, युजिंग बीपीटी आपण हे थेरम प्रूव्ह केलेला आहे. तर हा फरक आहे लक्षात घ्या. प्रॉपर्टी हा शब्द काळजीपूर्वक आपल्याला इथं वापरणं गरजेचं आहे. आलं लक्षात, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहूया, तर 3 पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ओके. हॅलो अँड वेलकम. तर आज आपण नेक्स्ट थेरम 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा पाहणार आहे. तर हा आपला 3 पॅरलल लाईन्स आणि त्याच्या 2 छेदिका किंवा ज्याला आपण ट्रान्सव्हर्सल्स म्हणतो याच्याबद्दलच आहे. तर याच्यामध्ये कुठल्या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि कोणत्या ट्रान्सव्हर्सल आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घ्या.
या डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो की L पॅरल टू M पॅरल टू N अशा ह्या 3 पॅरल लाईन्स आहेत. पॅरल लाईन्स आपल्या L M N आहेत आणि T1 आणि T2 आर टू ट्रान्सव्हर्सल. ह्या दोन काय ट्रान्सव्हर्सल आहेत. तर ट्रान्सव्हर्सल काय करते हे आपल्याला माहिती आहे, आपण पॅरल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मध्ये पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण ह्या T1 मुळे ट्रान्सव्हर्सल मुळे झालेले इंटरसेक्शन पॉइंट कुठले कुठले आहेत. पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे, पॉइंट सी आहे. तर T2 मुळे झालेले पॉइंट पी आहे, पॉइंट क्यू आहे, पॉइंट आर आहे. तर हा जो थेरम आहे हा पुन्हा एकदा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा उपयोग करून आपल्याला एक नवीन रेशिओ मिळतो. जसं की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी मध्ये सुद्धा आपण पाहिलं की तिथं पण एक रेशिओ मिळाला होता आपल्याला. सिमिलरली आपल्याला इथं सुद्धा एक रेशिओ मिळणार आहे. इथं सुद्धा तो कशा पद्धतीचा रेशिओ असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर त्याचं प्रूफ आपण पाहणार आहोत. तर इथं जो थेरम म्हणलेला तो एकदा वाचूया आणि मग आपण समजून घेऊया. The ratio of the intercepts made on a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of corresponding intercepts made on any other transversal on the same parallel lines. म्हणजे असं म्हणायचं आहे की तुम्ही 3 पॅरलल लाईन घेतल्या आणि त्याच्यावरती एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ केली की होतं काय, तर इंटरसेप्ट तयार होत असतात. इंटरसेप्ट तयार होते म्हणजे काय, तर याला इंटरसेप्ट म्हणायचं. या सेगमेंटला काय म्हणायचं, इंटरसेप्ट म्हणायचं. हा ए बी तयार झाला. कशामुळे तयार झाला, त्या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालाय. तर हा पण कशामुळे तयार झाला, या ट्रान्सव्हर्सल मुळे तयार झालाय. तर जे जे इंटरसेप्ट तयार झाले त्यांचा रेशिओ जर तुम्ही घेतला, म्हणजे कोणाचा रेशिओ घेतला, ए बी अपॉन बी सी, त्यांचा जर तुम्ही रेशिओ घेतला तर तो रेशिओ सेम असतो दुसऱ्या कुठल्या पण ट्रान्सव्हर्सलनं तयार झालेले इंटरसेप्ट. आता ही ट्रान्सव्हर्सल असू दे, नाहीतर आपण ही पुढे वाढवूया, आणखीन एक ट्रान्सव्हर्सल घेऊया आणि इथं आपण घेऊया L M N समजा. तर इथं पण होणारे इथं पण काय होते, इंटरसेप्ट तयार होते. तर तुम्ही ह्या 3 पॅरलल लाईन मध्ये होणारे इंटरसेप्ट जे आहेत ते सगळे काय असतात, इक्वल रेशिओ मध्ये असतात. म्हणजे ह्याच्या पुढे काय, AB अपॉन BC इज इक्वल टू काय, PQ अपॉन QR येणार आहे. काय येणार आहे, PQ अपॉन QR येणार आहे. किंवा जर आणखीन पुढे गेला तर तुम्हाला काय मिळणार आहे, LM अपॉन MN सुद्धा मिळणार आहे. तर एका ट्रान्सव्हर्सलनं जो काही रेशिओ केला असेल इंटरसेप्टचा, तोच रेशिओ आपल्याला दुसऱ्या कुठल्या पण ट्रान्सव्हर्सलनं, पण महत्वाचं आहे की त्याच 3 पॅरलल लाईनवर झाला पाहिजे. त्याच 3 पॅरलल लाईनवर किती पण इंटरसेप्ट होऊ देत असे ट्रान्सव्हर्सल मुळे, तर ते काय असणार आहेत, इक्वल रेशिओ मध्ये असणार आहेत. हे आपल्याला हा थेरम काय करतोय, सांगतो. तर हा थेरम काय सांगतोय हे आपण लिहिलेलं आहे 2 प्रूफ मध्ये. जे आता आपण म्हणलं तेच फक्त इथं काय लिहिलेलं आहे वाचूया गिवन मध्ये. जसं आपण म्हणालो लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N आहे. T1 आणि T2 ट्रान्सव्हर्सल्स आहेत. T1 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते पॉइंट ABC मध्ये, T2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते पॉइंट PQR मध्ये. बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रूव्ह करायचं आहे आपल्याला रेशिओ जो आता आपण बोललो AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR आहे. तर हे रेशिओ आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा पुन्हा कन्स्ट्रक्शनचा भाग आहे, लक्षात घ्या. कन्स्ट्रक्शनचा जिथं जिथं भाग असणार आहे तो भाग आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. कन्स्ट्रक्शन हा लक्षात ठेवला की आपल्याला पुढच्या आपल्या थेरमची दिशा कळते. तर कन्स्ट्रक्शन काय आहे याच्यामध्ये, तर कन्स्ट्रक्शन आहे जस्ट वी हॅव टू ड्रॉ अ सेगमेंट CP जोडा, किंवा तुम्ही वाटलं तर AR सुद्धा जोडू शकता. असं काही नाही की CP जोडला पाहिजे, AR पण जोडायचा आहे. आपल्याला बेसिकली तिथं एक त्रिकोण तयार करायचा आहे, बाकी काही नाही. हा जो त्रिकोण तयार होतोय तिथं, हा आपल्याला हवा आहे. कुठला त्रिकोण तयार होतोय, हा. जर तुम्ही CP सेगमेंट तयार केला किंवा C आणि P जोडलं, तर जर तुम्ही A आणि R जोडलं तरी सुद्धा चालतं. इथं हा त्रिकोण तयार होतो. त्रिकोण तिथं तयार होणं हे आपलं याच्या मागचं कारण आहे आणि ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. तर आपण पहिल्यांदा लिहूया जो इथं केलेला आहे, तर ड्रॉ सेगमेंट CP बस. आणि तो जिथे इंटरसेक्ट होतोय त्याला नाव देऊया इंटरसेक्ट्स लाइन M at point D. आता प्रूफ, तिथे जो इंटरसेक्ट झाला तो महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. तो कुठला आहे, D. तर आता आपल्याला त्या त्रिकोणामध्ये जायचं.
पहिल्यांदा तिथं आपण पाहिलं तर हा त्रिकोण बघूया, या दोन त्रिकोण होणार आहे. पहिला आपण हा बघूया. तर या त्रिकोणामध्ये आपण जर पाहिलं काळजीपूर्वक तर आपल्याला दिसणार आहेत दोन पॅरलल लाईन्स. इथं आपल्याला काळजीपूर्वक बघितलं तर इथं सुद्धा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला दिसणार आहे. कुठं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम? तर या त्रिकोणामध्ये काय असतं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम? एखाद्या बाजूला, त्रिकोणाच्या एखाद्या बाजूला इंटरसेक्ट होणारी लाईन जर असेल तर आहे की नाही ही लाईन PD इज पॅरलल टू AP. दुसऱ्या दोन बाजूने इंटरसेक्ट करून जाणारी आणि तिसऱ्या लाईनला पॅरलल असणारी अशी लाईन असेल की आपण तिथं काय वापरू शकतो? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो. तर तो तिथं भाग आहे. तर आपण बघूया, समजून घेऊया आणि लिहूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथं आपण लिहून घेऊया. काय होईल तर आपण लिहूया पहिल्यांदा इन ट्रायंगल ACP BD जो पॅरलल आहे AP शी, म्हणून बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम होतोय AB, असं पण लिहू शकतो, लक्षात घ्या आपण AB अपॉन BC. पॅटर्न मध्ये लिहायचा हा विषय आहे इथं फक्त PD अपॉन BC. लक्षात घ्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लिहिताना तुम्ही इथून पण चालू करू शकता आणि इथून पण चालू करू शकता. तुम्ही कुठूनही चालू करा, फक्त लिहिताना व्यवस्थित काय झालं पाहिजे, पुढचा पण रेशो तसाच आला पाहिजे. म्हणजे कसं AB अपॉन BC म्हणाला तर पुढचा पण कसा आला पाहिजे, PD अपॉन DC आला पाहिजे. जर तुम्ही इथून खाली लिहायला लागला CB अपॉन BA तर तुम्ही इकडे कसा लिहिला पाहिजे, CD अपॉन DP लिहिला पाहिजे. येते लक्षात? तर हा आपला असणार आहे पहिला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा वापर करून लिहिलेला रेशो. आता नेक्स्ट किती सोपा थेरम आहे, लक्षात घ्या. हा इतका सोपा थेरम आहे. इन ट्रायंगल, आता आपण दुसऱ्या त्रिकोणामध्ये जाऊया जो त्याच्या बाजूचा त्रिकोण आहे. कुठला आहे तर PCR. या त्रिकोणामध्ये सुद्धा तसंच होतंय. काय होतंय, इथं सुद्धा ही पॅरलल आहे याच्याशी, इथं सुद्धा एका बाजूला पॅरलल लाईन आहे ऑलरेडी. तिथं सुद्धा आपण काय वापरणार, अगेन तिथं सुद्धा आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो. तर इन ट्रायंगल PCR तर कोण कोण पॅरलल आहे, DQ पॅरलल टू CR आहे. म्हणून इथे एक आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो. आणि तो कसा लिहू शकतो आपण, तर तो रेशो लिहू शकतो PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आपण लिहू शकतो त्याला PQ अपॉन QR. इक्वेशन नंबर 2 देऊया. पुढे लिहूया बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अशा पद्धतीने आपण दोन रेशो लिहिल्यानंतर आता आपण ह्या दोन रेशोवरून पुन्हा एकदा आपलं अनुमान लावणार आहे. याचा काय अर्थ होतो आपल्यासाठी हे आपण समजून घेणार आहे. तर ह्या दोन रेशो मध्ये आपण साइड्स लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड काळजीपूर्वक पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल इथं सुद्धा PD अपॉन DC आहे, इथं सुद्धा PD अपॉन DC आहे. म्हणजे एक बाजू जी आहे ती सेम आहे. याचा अर्थ काय होतो, राहिलेल्या ज्या दोन रेशो आहेत ते सुद्धा काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. कारण तो काय करणार आहे, ऍज अ लिंक म्हणून काम करणार आहे. हा याच्याबरोबर इक्वल आहे, हा तसाच ह्याच्याबरोबर पण इक्वल आहे. म्हणून हा आणि हा रेशो सुद्धा आपल्याला फायनली इक्वल मिळणार आहेत. तर ते दोन रेशो कुठले इक्वल असणार आहेत ते आपण लिहूया, ठीक आहे. इथे लिहूया, हेच आपण लिहूया AB अपॉन BC हा रेशो इक्वल असणार आहे PQ अपॉन QR. हेच आपल्याला अपेक्षित आहे, हेच आपल्याला या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आणखीन एखादा जरी लाईन असते आपण म्हणालो तसं, आणखीन कितीही लाईन इथं आपण ड्रॉ केली असती आणि तिथं जर पॉइंट आपल्याला मिळाले असते तर त्यांच्या बरोबर पण रेशो आपला तो इक्वल येत असतो. तर बेसिकली आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, द रेशियोज जे इंटरसेप्ट मुळे फॉर्म झालेले आहेत, तयार झालेले आहेत, ते इक्वल असतात ऑन द सेम पॅरलल लाईन्स. तर जर सेम पॅरलल लाईन्स असतील तर इथं किती सुद्धा इंटरसेप्ट तयार होऊ दे, ते सगळे एकाच रेशिओ मध्ये होत असतात, एकाच रेशिओ मध्ये असतात. हे आपण प्रूव्ह केलं विथ द हेल्प ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. लक्षात घ्या, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण मध्ये जे काय आपण रेशो लिहिला त्याचा वापर करून आपण आणखीन दोन थेरम आपण प्रूव्ह केलेले आहेत, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि 3 पॅरलल लाईन्स. तुमच्या तर अशा पद्धतीने हा सुद्धा पार्ट आपला इथे संपतोय. नेक्स्ट जो थेरम असेल किंवा आपण नेक्स्ट पाहणार आहे सिमिलॅरिटी इन ट्रायंगल. सिमिलॅरिटी आपण पाहणार आहे, त्याच्यामध्ये टेस्ट कुठल्या कुठल्या आपण वापरू शकतो
ह्या आपण थोडं थेरॉटिकल भागचा पुढल्या पार्टमध्ये लक्ष देऊ. ठीक आहे, थँक्यू.